तर ते मात्र मला न पटण्यासारखं आहे। थोडक्यामध्ये आता इथून पुढे जेवढा वेळ मी बोलेल तेवढा वेळ माझं भाषण हे संतांचं वकिली करणारं भाषण आहे आणि ते तुम्हाला मान्यच करावं लागेल। आणि मला वाटतं संतांची वकिली करण्याचं भाग्य जर माझ्या वाट्याला आलेलं असेल तर याच्या इतकी मोठी दुसरी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही। कारण काय माहितीये का, मी वारकरी घरात जन्माला आलो आणि वारकरी घरात जन्माला येणं ही फार चांगली गोष्ट आहे। कारण संत तुकारामांनी असं लिहिलंय, हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मो जन्मांतरी, म्हणसी काही मागा तरी हेची देईगा पांडुरंगा। म्हणजे ज्ञानाचा माज आणि श्रीमंतीचा गर्व असणाऱ्या घरात जन्माला येण्यापेक्षा वारकऱ्यांचा सेवक होऊन संतांच्या उपदेशावर चालण्याचं भाग्य मला लाभलंय ना, याच्यामध्ये मी समाधानी आहे, याच्यामध्ये मी आनंदी आहे। मुळामध्ये सर मी कधी भाषण लिहून आणत नाही, परंतु मला घोगे सर म्हणले की तुमचे काही मुद्दे, तुमचं भाषण स्क्रिप्टेड असतं तर आम्हाला छापायला बरं पडतं, मग मी मुद्दा म्हणून काही नोंदी, काही महत्वाच्या गोष्टी मुद्दा म्हणून नोट करून आणलेल्या आहे। पाठ करून भाषण करायचे दिवस गेले माझे। वक्तृत्व स्पर्धा करत असताना लय भाषण केली। वक्तृत्व स्पर्धा करत असताना म्हणजे काही माणसं पुरस्काराने मोठे होत असतात तर काही लोकांना पुरस्कार मोठे करत असतात, पण काही माणसामुळे पुरस्कार मोठा होत असतो, तो पुरस्कार ज्यांना मिळालाय तो पुरस्कार ते आपल्या समोर बसलाय, वाजवा टाळ्या, इथपर्यंत होतं नाही त्याचं सांगायचं भाषणाचं, हे पण जमतं आपल्याला। परंतु सामाजिक समतेबद्दल संतांनी नेमकं काय केले? मुळात सामाजिक समता म्हणजे काय, तर सामाजिक समता म्हणजे जात पात धर्म पंथ वर्ण ज्ञान अज्ञान याच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एक आहोत या पायरीवर सगळ्यांना आणणं म्हणजे सामाजिक समता। आणि ती सामाजिक समता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रस्थापित करण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर ते संत परंपरेनं केलंय, हे आपल्याला मान्य करावं लागेल। पण दुर्दैवानं वेगवेगळ्या प्रवाहामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना मागाशी जी मी बोललो, संतांना म्हणजे बघा संतांचं कार्य हे फक्त मंदिरापुरतं मर्यादित नाही, ते सामाजिक समतेकडे कसं पोहोचतं। म्हणजे 1818ला पेशवाई संपली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि 1818ला पेशवाई संपल्याच्या नंतर तिथून पुढे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सुरू झाला हेही सगळ्यांना माहिती आहे। आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सांगत असताना म्हणजे इंग्रज भारतात आले, इंग्रजांनी भारतामध्ये राज्य करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, आणि ते वेगवेगळे प्रयत्न करत असताना इंग्रजांचा सगळ्यात मोठा अडथळा या भारताच्या इतिहासामध्ये असा आहे, आता अभ्यासकांना ही गोष्ट कळेल, इंग्रज भारतामध्ये आले ते इतर राज्य प्रस्थापित करू शकत होते, करणार होते, त्यांनी केलंच, पण ते राज्य प्रस्थापित करत असताना इंग्रजांना सगळ्यात मोठा विरोध किंवा इंग्रजांची सगळ्यात मोठी अडचण जर कुठली असेल इतिहासातली तर ती महाराष्ट्रातली महाराष्ट्रीयन मराठी माणसं ही सगळ्यात मोठी अडचण होती। वेळ नाही, मला त्या विषयाकडे जायचं नाही। सगळ्यात मोठी अडचण काय होती की महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस हा इंग्रजांच्या राजवटीमध्ये येणारा सगळ्यात मोठा अडथळा होता। म्हणजे अगदी सगळ्या प्रांतापासून 75% मराठी माणूस हा इंग्रजांच्या जीवनामध्ये किंवा इंग्रजांच्या राज्यामध्ये अडथळा निर्माण करणारी गोष्ट होती। आणि कसं असतं, जेव्हा शत्रू आपल्यावर काहीच करू शकत नाही तेव्हा ते शत्रू दुसरा एक पर्याय करत असतो। म्हणजे तो एक डायलॉग फार फेमस आहे, योद्धा जब पराजित नाही होता तो बदनाम किया जाता है। आणि इंग्रजांनी हे मर्म ओळखलं, आणि मला विषय कुठं न्यायचा आहे बघा, इंग्रजांनी हे मर्म ओळखलं आणि इंग्रजांनी मराठी अस्मितेवर पहिला आघात जर कुठं केला ना तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत